नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अरुण कोलटकर यांची जी शेवटची कविता राहिलेली आहे ती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या कवितेचं नाव आहे भूपाळी. मित्रांनो, अरुण कोलटकर यांच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या 5 कवितेच्या अनुषंगाने त्यांची आपण माहिती पाहिलेली होती आणि या अभ्यासक्रमामधील त्यांची ही शेवटची कविता भूपाळी. सर्वप्रथम ही नेमकी भूपाळी काय आहे? मराठी साहित्यामध्ये भूपाळी हा एक ज्या पद्धतीनं काव्य प्रकार आहे त्याच पद्धतीनं भक्ती मार्गाच्या अनुषंगाने भूपाळी ही भगवंताला पहाटेच्या वेळी जाग करण्याचं एक गीत आहे, भावगीत आहे असंही आपल्याला म्हणता येईल. ती एका लयीमध्ये असते आणि ज्यामधून भक्तीच्या सुराने भगवंताला जागे केले जाते. मराठी साहित्यामध्ये उठी उठी गोपाळा अरुणोदय झाला ही प्रसिद्ध असणारी भूपाळी पहाटेच्या वेळी आपल्या सर्वांच्या कानावर पडलेलीच आहे. पण या ठिकाणी अरुण कोलटकर यांनी ही जी भूपाळी गायलेली आहे ती भूपाळी भगवंताला जागे करण्यासाठी आहे की स्वतःला जाग ठेवण्यासाठी आहे हे आपण पाहिल्यात. कविता ती भूपाळी समजून घेतल्यानंतर त्याचा आशय पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात येईल. सर्वप्रथम आपण नेमकी ही अरुण कोलटकर यांची भूपाळी काय आहे ती पाहू. उपटखुंट आवर पसारा. उपटखुंट आवर पसारा गुंडाळ तंबू खुडून घे राहुट्या आता उठव छावणी पुरे सोम. किती ट्रिका करून दाखवशील थोड्या असू दे शिल्लक घड्या करून सगळ्या सावल्या पेटाऱ्यात भर. आता डांबराच्या गोळ्या ठेवून दे. आत डांबराच्या गोळ्या ठेवून दे. किती दाखवशील बुजगावणी किती अस्वल भिडवशील अंगासी. किती कोरशील रात्रीत बदलती लेणी किती भोवणशील भोवताली भैरूपी गुहा. किती राक्षस टांगशील छताला. किती भिंतीत न घेशील गारगोईल झेपा. किती वस्तूंच्या मोजात पंजे खुपसून करशील हातवारे टिवल्या भावल्या. किती दाखवशील वस्तू मात्रातून काढून जिभा. या खेळायच्या वस्तू नव्हे इथं कशालाही हात लावायचा नाही. आता सकाळ झाली मला झोपू दे. पाठीमागच्या त्यांच्या 4 कवितेमधून आणि अरुण कोलटकर यांच्या प्रतिकात्मक असणाऱ्या कवितेच्या अनुषंगाने बराच आशय अरुण कोलटकर यांच्या संदर्भामध्ये आपण उलगडलेला आहे. भूपाळी हा साहित्य प्रकार जेव्हा समोर येतो त्यावेळेस भक्ती मार्गाने गायलेले भगवंताला जाग करणारे एक भावगीत म्हणून आपण त्याकडे पाहतो. ज्या लयीमध्ये भूपाळी गायलेली जाते. पण अरुण कोलटकर यांची ही भूपाळी इथं लयीमध्ये नाही. या ठिकाणी अरुण कोलटकर यांच्या या कवितेचा आशय जर आपण पाहिला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या भूपाळीमध्ये त्यांनी किती कवी प्रतिकात्मक रूप वापरलेले आहेत. कोणत्याच अनुषंगाने इथं ते भगवंताला जागृत करण्याच्या मार्गाने जाताना दिसत नाहीत. मग नेमकी ही भूपाळी आहे तरी काय?
ही भूपाळी भगवंताला जागे करणारे नसून लेखक स्वतः जाग राहण्याच्या मार्गावर आहे, स्वतःला जाग ठेवण्याच्या स्थितीमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काय, शेवटचं जे वाक्य आहे, ओळी आहेत, आता सकाळ झाली मला झोपू दे. म्हणजे किती विरोधाभास आहे या भूपाळीमध्ये. भगवंताला जाग करण्याची पहाटेची प्रहार वेळ असते भूपाळीच्या वेळेस, आणि इथं कवी म्हणतो आहे की आता सकाळ झाली मला झोपू दे. म्हणजे जेवढं काही कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे ती रात्रीची वेळ आहे, आणि कवी सकाळ होताच आता झोपण्याच्या तयारीत आहे, कवीला झोप लागते. मग अशा वेळेस कवीच्या आजूबाजूला कोण व्यक्ती असेल, त्याची मुलं असतील, त्याची प्रियसी असेल, त्याची बायको असेल, मग हे चिंतन कोणाचं आहे? कवी अरुण कोल्हटकर यांच्या कविता फार चिंतनशील आहेत. चिंतनशीलता ही त्यांच्या काव्याचा विशेष आहे. आणि नेमकी कविता कोणत्या विषयावर लिहायची त्या विषयाच्या बद्दल प्रतिमा प्रचंड वापरतात ते, आणि वर्तमान काळातील मानवी जीवनाचं चित्रण त्यांच्या काव्यामध्ये येतं. याही ठिकाणी तेच आहे. वर्तमान काळामध्ये मानवाला असणाऱ्या अनामिक वेदना, मानवाच्या मनाची गुंतागुंत, ही अवस्था प्रतिकात्मक रूपाने कवी प्रत्येक कवितेमधून आपल्याला मांडताना दिसून येतो, आणि तो त्यांचा प्रयत्न यशस्वीही झालेला आहे. नेमका अर्थ हाताला लागत नाही कवितेमधून अरुण कोल्हटकर यांच्या. मानवी मनाचा गाभा, मानवी मनाचा तळ जेवढ्या खोलपर्यंत जाऊन शोधावा तेवढा तो खोल खोल खोद गर्तेमध्ये जातो आणि गुंतागुंतीचा असतो. हेच प्रतिकात्मक रूपाने अरुण कोल्हटकर प्रत्येक आपल्या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न करतात. अरुण कोल्हटकर यांचा कार्यकाल जो पाहिला तर भारत स्वातंत्र्यानंतरचा कार्यकाल आहे. इथं माणसाच्या जीवन जगण्याची धडपड आहे, नेमकी मूल्य हाताला लागत नाहीत. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती इथं चित्रविचित्र आहे. नेमक्या कोणत्या विचारसरणीच्या बोटाला धरून पुढे जायचं तेही व्यवस्थित नाहीये. मग माणसाने फक्त जीवन जगण्याचं नाटक करायचं का? अशाच काळामध्ये बाबुराव बागुल यांची सूड नावाची लघु कादंबरी, दीर्घ कथा असणारी, मरण स्वस्त होत आहे, जेव्हा मी जात चोरली होती, नामदेव ढसाळ यांच्या कविता, या लेखकांच्या कवितेमध्ये प्रचंड अस्ताव्यस्त असणारं जग आहे, आणि ते प्रतिकात्मक रूपाने त्यांनी मांडलेलं आहे. इथं माणसाला काही किंमत नाहीये. माणूस जीवन जगण्याच्या मार्गावर खूप धडपडतोय. कोणते मूल्य घेऊन जीवन जगायचं या गोष्टी त्यांच्या हाताला लागत नाहीत. मग ही नेमकी भूपाळी काय सांगते अरुण कोल्हटकर यांची? त्यांच्या आजूबाजूचा असणारा परिसर, पाठीमागचा जो नारायण सुर्वे आपण कवी पाहिले, अत्यंत व्यवसाय व्यवसाय करणाऱ्या महिलांचं चित्रण, गिरणी कामगारांचं चित्रण, भाकरीमध्ये चंद्र शोधण्याचा प्रयत्न, 4 दिवसाचं जीवन, या सर्व गोष्टी माणसाचं या समाजामध्ये असणारं मूल्य शोधण्याचा प्रयत्न आहेत. मग अरुण कोल्हटकर यांची ही कविता अशाच मार्गावर जाताना दिसून येते. पण नेमकं कवीला काय सांगायचं आहे हे मात्र वाचकांच्या हाती लागताना दिसून येत नाही. उपटखुंड आवर पसारा, गुंडाळ तंबू, खुडून घे राहुट्या, आता उठव छावणी पुरे सोंग. या परिस्थितीमध्ये माणसाला सोंग करून जीवन जगावं लागतं का? या पहिल्या ओळी पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की कुठंतरी काहीतरी या ठिकाणी एखादा खेळ सुरू आहे, डोंबाऱ्याचा खेळ ज्याला आपण म्हणतो. माणसाचं खरंच जीवन त्या पद्धतीचं आहे, त्या पद्धतीचं झालं आहे का डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे? हाही प्रश्न पडतो.
तर मला तर असं वाटतं अर्थात हो, माणसाचं जीवन हे अगदी तारेवर चालण्यासारखं त्या डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणेच आहे. पण या ठिकाणी कवी काय म्हणतोय की आता ही छावणी उठव, पुरं झालं तुझं सोंग. किती दिवस सोंग करून जगता येतं माणसाला, किती दिवस चेहऱ्यावर मुखवटा ठेवता येतो प्रत्येक व्यक्तीला, हाही पडणारा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. कवी म्हणतो, किती टीका करून दाखवशील, थोड्या असू देत शिल्लक. जीवन जगण्याचं नाटक किती करायचं आपण, काहीतरी प्रयत्न नंतर जगण्यासाठी राहू देत. घड्या करून सगळ्या सावल्या पेटाऱ्यात भर, आत डांबराच्या गोळ्या ठेवून दे. पहा काय किती छान प्रतीक वापरलेले आहेत. घड्या करून सगळ्या सावल्या पेटाऱ्यात भर. माणसाचं जीवन जसं दिवसेंदिवस बदलत जातं, एका दिवसामधून माणसाची छाया, सावली जी आहे ती सुद्धा बदलत जाते, रंगरूप बदलत जाते तिचंही. लांब आकूड खुजी, तिरपी तिरपी तिरपी, किंवा कधी भर सूर्य डोक्यावर आल्याच्या नंतर अगदी तळपायाखाली. हे बदलणारे सावलीचं चित्रण जे आहे या ठिकाणी प्रतिकात्मक रूपाने अरुण कोलटकर यांनी अप्रतिम व्यक्त केलं आहे. म्हणजे हे माणसाचं बदलणारं रूपच आहे. आणि आता हे सगळे बदलणारे रूप, हे सौरे एका पेटाऱ्यामध्ये भरून ठेवून दे, बस झालं हे सर्व नाटक. आणि जो श्वास जो येतो त्या डांबराच्या गोळींचा, तसं जे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी केविलवाने प्रयत्न करणे, म्हणजे त्या डांबराच्या गोळीसारखे आकर्षित करण्यासारखे असे प्रयत्न करणे, तेही आता बंद कर. हे सर्व कुठंतरी एका पेटाऱ्यामध्ये भरून ठेवून दे. किती दाखवशील बुजगावणी, किती अस्वल भिडशील अंगाशी, किती बुजगावणी दाखवू, किती बुजून राहायचं, किती माणसाला भेडवायचं. म्हणजे हे सामाजिक चित्र नाही त्या काळातलं. मुंबईमध्ये असं वातावरण होतं की मर्डर झाला तरी लोकांना काही वाटत नव्हतं, मूल्यच नाहीत माणसाला, नव्हती नेमकी दिशा सापडत नव्हती. 10, 5, 50 रुपयासाठी मर्डर, अशा अवस्थेमधून पोटाची खळगी भागवण्यासाठी वेश्या व्यवसाय करावा लागायचा तिथल्या महिलांना. अशा या वातावरणातलं चित्र, नशेमध्ये असणारे, दारू पिऊन अगदी पडलेले लोक, चोरी लबाडे, हे तर माणसाच्या रक्तामध्येच. आणि गिरणी कामगारांचा असणारा परिसर आजूबाजूचा, गरीब जनता, त्याचं हे वर्णन. मग कोणीही यायचं, भेडवायचं. आणि जसे अस्वल अंगावर भिडतील तसं माणसंही त्या अस्वलासारखे माणसामधले अस्वल अंगावर घेऊन भिडत होते. किती कोरशील रात्रीत बदलती लेणी, किती कोरशील रात्रीत बदलती लेणी. लेणी ज्या डोंगरामध्ये कोरलेल्या असतात, दगडामध्ये, अप्रतिम आणि आकर्षक असणारं चित्रण असतं ते. मग माणसाच्या स्वप्न सुद्धा तसंच असतं. मग अशी स्वप्न रात्री तू किती रंगवणार आहेस, किती भुवनशील भोवताली भैरूपी गुहा, कोणकोणत्या गुहेमध्ये स्वतःला लपवणार आहेस, कोणकोणते चित्र रंगवणार आहेस, कोणकोणत्या लेण्या रंगवणार आहेस, किती राक्षस टांगशील छताला, किती भीतीतनं घेशील गारगोईला झेपा. पहा काय प्रतिमा वापरलेल्या आहेत. माणसाचं जीवन म्हणजे अक्षरशः राक्षसी प्रवृत्ती झालेली आहे का? माणसाचं जीवन म्हणजे या ठिकाणी कोणत्या मूल्याने जाणार आहे, किती स्वप्नाच्या लेणी कोरायच्या, त्या कधी पूर्ण आहेत, पूर्ण होणार आहेत का? प्रत्येक पावलोपावली अस्वलासारखे माणसं अंगावर भिडत आहेत, त्याचं काय? हे सर्व प्रश्न अतिशय गहन अर्थ व्यक्त करणारे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. किती वस्तूच्या मोजक्या पंजे खुपसून करशील हातवारे टिवल्या भावल्या. पहा माणसाची किती दयनीय अवस्था या ठिकाणी कोलटकर यांनी व्यक्त केलेली आहे. की नेमका हा प्रकार भूपाळीच्या कोणत्या प्रकारामध्ये बसताना आपल्याला दिसून येतो. नेमकं भूपाळी म्हणून याकडे आपल्याला पाहता येतं का? इथं भगवंताला जाग करायचं नाही, तर इथं माणसाला जाग करायचं आहे. माणसाच्या ह्या जीवनाचीच भूपाळी आहे ही. किती वस्तूंच्या मोजक्या पंजे खुपसून करशील हातवारे ठेवल्या भावल्या. अरे माणसाचं जीवन जगणं किती विचित्र अस्वस्थ झालं आहे.
स्वप्नांची लेणी कोरतो आहे, भैरूपी गुहा खोदतो आहे, अस्वल अंगावर भिडतात आणि दररोज माणसाची बदलणाऱ्या या सावल्याप्रमाणे रूप सुद्धा आता ते स्वतःला माणूसच माणसाला स्वतःला समजावायचं आहे, कवी स्वतःला समजावायचं आहे की ते आता सावल्या बदलणारे रंग ते रूप त्या पेटाऱ्यामध्ये भरून टाकायची आहेत. बस झाले म्हणतात सोंग, आता उठव ह्या छावण्या, उपटून टाक ह्या राहोट्या, बंद कर हे सर्व सर्व पसारा भरून टाक, गुंडाळून टाक तंबू. म्हणजे माणसाच्या जीवनाला मूल्यात्मक दृष्टीने काही किंमत आहे का, हा प्रश्न या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या आहे. प्रत्यक्ष लेखकांनी तो मांडलेला नाही, पण आहे. नेमका अर्थ लागत नाही, नेमका अर्थ लक्षात येत नाही. म्हणून कवीच्या आजूबाजूला काहीतरी अशा अनामिक वेदना आहेत, अनामिक माणसं आहेत, अनामिक प्रश्न आहेत, जे प्रश्न सुटत नाहीत, ज्याला काहीतरी थारा नाहीये, अस्थिर आहे, ज्याचं वर्णनही स्पष्ट केलेलं नाहीये या ठिकाणी. पण हे मानवी जीवनाची भूपाळी आहे, एवढं मात्र या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. किती दाखवशील वस्तू मात्रातून काढून जिभा, माणसं वस्तूमध्ये अडकलेले असतात. आणि माझी ही वस्तू छान, मला ती वस्तू घ्यायची वगैरे वगैरे. या खेळाच्या वस्तू नव्हेत, इथं कशालाही हात लावायचा नाही. आता सकाळ झाली, मला झोपू दे. नेमक्या कोणत्या वेदना आहेत हे कवी या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला मांडताना दिसत नाही. माणसाचं जीवन खरंच त्या डोंबाराच्या खेळासारखं आहे. म्हणून मानवाची अवस्था इथं व्यथा, जीवन व्यथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याला स्पष्ट विषय दिलेला नाहीये. या कवितेचं नाव जरी भूपाळी असलं तरी यामध्ये आपल्याला कुठेही लयबद्धता दिसून येत नाही, किंवा कुठेही या ठिकाणी देवाला जाग करण्याचा प्रयत्न नाही. तर या ठिकाणी प्रयत्न आहे स्वतःला समजवण्याचा, माणसाचं जीवन गाणं गाण्याचा. माणसाचं जीवन गाणं गाण्याची ही भूपाळी आहे असं आपण म्हणू. स्वतःला समजवण्याचा आहे, स्वतःला जागृत ठेवण्याचा आहे. कशामध्ये जागृत ठेवण्याचा? या व्यवस्थेत, या अस्तव्यस्त जीवनात, जिथं कोणताही नैतिक बाजार नाही अशा ठिकाणी. म्हणून कोणताही अर्थ स्पष्ट होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. खरं तर ही भूपाळी जरी असली तरी अरुण कोल्हटकर यांचं जे एकंदरीत साहित्य जे आहे ते सुरुवातीलाही आपण पाहिलेलं होतं. आणि अरुण कोल्हटकर यांच्या विचाराचा, त्यांच्या वाङ्मयाचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की तिन्ही भाषेवर प्रचंड प्रभुत्व असणारा हा लेखक, हा कवी ज्या ताकदीनं इंग्रजी साहित्यामध्ये लेखन करतो त्याच ताकदीनं मराठी साहित्यामध्येही त्यांचं लेखन आहे. अरुण कोल्हटकरांच्या कविता 1977 मध्ये आलेला त्यांचा काव्यसंग्रह चिरीमिरी 2004 मध्ये, द्रोण नावाचा काव्यसंग्रह 2004 मध्ये, भिजकी वही 2004 मध्ये. या भिजक्या वहीमध्ये अरुण कोल्हटकर यांच्या आजूबाजूला असणारा परिसर आणि व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचं चित्रण या कवितेमध्ये येतं. प्रतिकात्मक रूपाने तिथलं वातावरण उभं करण्याचं सामर्थ्य या लेखकाकडे प्रचंड आहे. म्हणून तिन्ही भाषेवर प्रभुत्व असणारा हा कवी माणसाचं जीवन प्रतिकात्मक रूपाने, तेही वर्तमान काळातल्या माणसाचं जीवन प्रतिकात्मक रूपाने घेऊन येणारा हा लेखक आहे, हा कवी आहे. अरुण कोल्हटकर यांचं पुढचं जे इंग्रजीमध्ये जे साहित्य आहे ते कलेक्टेड पोएम्स इन इंग्लिश, जेजुरी, काळा घोडा पोएम्स, द बोट राईट अँड अदर पोएम्स, सर्पसत्र, हे इंग्रजीमध्ये असणारं त्यांचं लेखन. त्यानंतर 2005चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला. कुसुमाग्रजाचा पुरस्कार मिळालेला आहे. 2005चा बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने जो पुरस्कार दिला तो, 1976चा राष्ट्रकुल काव्य पुरस्कार. अशा पद्धतीनं अरुण कोल्हटकर हे मराठी साहित्यामधील एक दिग्गज लेखक,
जी प्रतिकात्मक रूपाने त्यांची कविता समजून घेणं हे अत्यंत आव्हानात्मक ठरतं. असा हा कवी आपल्या BA प्रथम वर्षाच्या अभ्यासपत्रिकेसाठी आहेत आणि त्यांच्या एकूण 5ही कविता आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण थांबू. पुढच्या वेळेस आपण जे शेवटचे जे कवी आहेत नामदेव ढसाळ आणि त्यांच्या 5 कविता आपण पाहणार आहोत. थांबू आपण.